ही छोटी छोटी हार्ट शेप पानं असलेली वनस्पती तुम्ही नक्कीच बघितली असेल. रस्त्याच्या कडेला, डिवायडरवर, तुमच्या घरातल्या कुंड्यांमध्ये, बगीच्यामध्ये आणि रानावनामध्ये देखील ही वनस्पती पावसाळ्यामध्ये दिसते. छान पिवळी गोड फुलं या वनस्पतीला येतात. हिला आयुर्वेदामध्ये चांगेरी असं म्हटलं जातं. तर या चांगेरीचा उपयोग आपण रोजच्या आपल्या आहारामध्ये कशा पद्धतीनं करू शकतो, कुठल्या आजारांमध्ये करू शकतो, हे आज आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार, मी वैद्य तेजश्री. आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर ही जी चांगेरी वनस्पती आहे ती आयुर्वेदानुसार आंबट गुणाची आहे, आंबट विपाकाची आहे आणि उष्ण गुणाची आहे. शरीरामध्ये जाऊन आपल्या शरीरामधले जे पाचक रस आहेत त्यांना वाढवण्याचं काम ही करत असते, आपल्या पचनशक्तीला सुधारण्याचं काम करते. तसंच यकृताला देखील उत्तेजना देण्याचं काम ही वनस्पती करत असते. आता कुठल्या आजारांमध्ये ही फायदेशीर ठरते तर मुख्यतः मूळव्याध आहे, त्यानंतर पोटाचे वेगवेगळे जे आजार आहेत. त्याच वेळेस बऱ्याचदा जर जुनाट मूळव्याध असेल किंवा जुनाट संडासच्या जागेचे काही आजार असतील तर पुढे जाऊन तिथे आपल्याला संडासची जागा खाली आल्यासारखं वाटतं किंवा तिथे सूज असल्यासारखं वाटतं. या सगळ्या आजारांमध्ये ही वनस्पती अतिशय पथ्यकर ठरते. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये आपल्याला जुलाब होतात, पोट बिघडतं, पचनाच्या अनेक तक्रारी निर्माण होतात, पोटामध्ये गॅसेस निर्माण होतात, या सगळ्या आजारांवर देखील ही वनस्पती फायदेशीर ठरते. तसंच अजून एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे मदात्य, ज्याला आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं, म्हणजेच दारूचे जे परिणाम होतात शरीरावर, ज्याला आपण दारू पिल्यानंतरचा जो हँगओव्हर असतो तो उतरण्यासाठी देखील या वनस्पतीचा स्वरस म्हणजे या वनस्पतीचा रस जर आपण घेतला तर तो फायदेशीर ठरतो. त्याच पद्धतीनं ही वनस्पती धोत्रा, जो सगळ्यांना आपल्याला माहित आहे, तर धोत्रा ही विषारी वनस्पती आहे. त्याच्या ज्या बिया आहेत त्या आपल्या शरीरावर विषाप्रमाणे ऍक्ट करत असतात. तर या धोत्र्याच्या बीचं जे विष आहे, तर चुकून जर धोत्र्याचं बी आपल्या शरीरामध्ये गेलं आणि त्यामुळे काही विषाक्त लक्षणं निर्माण झाली तर ती कमी करण्यासाठी देखील या चांगेरीचा फायदा होतो. त्याच पद्धतीनं काही हार्ट डिसीजेस आहेत, काही रक्तवाहिन्यांचे आजार आहेत, ज्यांच्यामध्ये देखील ही भाजी जी आहे किंवा ही वनस्पती आहे ही अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने या वनस्पतीचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये जरूर करू शकता. पण आहारामध्ये वापरायची ठरवल्यास ती कशी वापरावी तर सगळ्यात पहिले म्हणजे या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ही फायदेशीर आहेच. त्यामुळे ती वापरण्याकरता आपल्याला जिथे आहारामध्ये म्हणजे आपल्या आमट्यांमध्ये, भाज्यांमध्ये आपण आंबटपणा येण्यासाठी कोकम किंवा चिंचेचा वापर करतो, अशा ठिकाणी आपण ही वनस्पती, या वनस्पतीची पानं किंवा रस वापरू शकतो. त्याच पद्धतीनं या पानांची कढी केली जाते किंवा ताकामध्ये ही पानं मिक्स करून खाल्ली जातात किंवा आपण एखादं व्हेजिटेबल सूप बनवत असतो त्याच्यामध्ये देखील ही पानं जर आपण थोडीशी टाकली किंवा रस टाकला तर छान चव आपल्या त्या सूपला देखील मिळू शकते. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस औषध म्हणून वापरायचं आहे तर त्यावेळेस या पानांचा रस 2 ते 3 ml या मात्रेमध्ये आपण घेऊ शकतो. आणि बऱ्याचदा वैद्य लोक जे आहेत ते अनेक आजारांमध्ये या वनस्पतींपासून बनवलेलं, याच्या रसापासून बनवलेलं जे तूप आहे, चांगेरी घृत ज्याला आम्ही म्हणतो, त्याचा वापर देखील आम्ही बऱ्याचशा आजारांमध्ये करत असतो. तर अशा पद्धतीनं ही वनस्पती आपण आपल्या आहारामध्ये ठेवू शकतो. रोजच्या आहारात ही वनस्पती कशी वापरायची ते बघूयात. इथे मी एक मस्त हिरवी चटणी बनवते. त्यासाठी या चांगेरीची पानं, पुदिना, आलं, मिरची, कोथिंबीर, थोड्याशा डाळ्या, मीठ, जिरं, तुम्हाला आवडेल ते साहित्य घेऊन छानपैकी मिक्सरमध्ये फिरवून घेतले. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला थोडंसं 1 चमचाभर दही याच्यामध्ये मी घातले आणि मस्त चटपटीत अशी चटणी तयार आहे. खूप छान मस्त पाऊस पडतोय आणि या पावसाळी वातावरणामध्ये ब्रेकफास्टसाठी आम्ही बीटचे कटलेट केलेले आहे आणि त्यासोबत ही चटणी अतिशय सुंदर लागते. तर अशा प्रकारे या चटणीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या स्नॅक्स सोबत करू शकता. त्याच पद्धतीनं पावसाळ्यातला अजून एक चांगला बेत म्हणजे कढी खिचडीचा. तर त्यामध्ये देखील मी ही कढी जी केलेली आहे त्यामध्ये थोडीशी ही चांगेरीची पानं ॲड करते आहे. आपल्या कढीला जो आंबटपणा येतो ताकामुळे तो तर असतोच, पण ह्या पानांमुळे ही एक वेगळी छान चव येते आणि ज्यावेळेस ही पानं दाताखाली येतात तर खूप मस्त आंबट अशी छान चव लागते आणि कढीची लज्जत वाढते. त्यामुळे हा जो छान हलका फुलका बेत आहे कढी खिचडीचा, तो देखील या चांगेरीचा वापर करून मी बनवलेला आहे. अशा प्रकारे या नेहमीच्या ओळखीच्या आणि आपल्या पाहण्यातल्या असलेल्या वनस्पतीचे फायदे आज आपण जाणून घेतलेले आहेत. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.